नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण बनवणार आहोत मोड आलेली मठाची उसळ. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. काहीच टाकणार नाही, मी एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे. इथे मी आता शिजवून घेत आहे उसळ. त्यात पाणी टाकलं, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले आधी. त्यात पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून घेणार चवीनुसार. नंतर आपण भाजीला मीठ टाकणार नाही, यातच मीठ टाकायचं आहे आपल्याला. ही चांगली शिजवून घ्यायची छानपैकी. तोपर्यंत मी बाकीचं कांदा वगैरे चिरून घेते, लसूण सोलून घेते. उकळी आली का हिला, बघा उकळली ना भाजी. वरती जे असा फेस येतो ना, हे युरिक ॲसिड वाढवतं, याच्याने जास्त वाढतं. म्हणून हे काढून टाकायचं वरचं. जेवढं काढता येईल आपल्याच्याने, जेवढं शक्य होईल तेवढं हे असं वरचं पाणी काढून टाकायचं फेस आलेलं. आणि शक्यतो उसळ रात्रीची करायचीच नाही, कारण की रात्रीची जर मठाची उसळ खाल्ली तर युरिक ॲसिड वाढतं. इकडे मी आता कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण आणि आलं असं किसून घेतलेलं आहे. आपण फोडणी करूया आता यामध्ये मी आधी टाकणार आहे जिरे टाकून घेईल. तेल तापून झाल्यावर तेल तापलेलं नाही अजून आपलं. त्यानंतर आपण टाकणार डायरेक्ट लसूण आणि जे आलं किसलेलं आहे ना ते टाकून घेणार आहोत. मग कांदा टाकणार आहोत. किसलेलं आलं टाकलं मी इथे. ही भाजी ना खूप साधी आहे, पण जो मी मसाला वापरलेला आहे ना त्याच्यामध्ये मालवणी मसाला, तो खूप सुंदर आहे. म्हणून भाजीची टेस्ट खूप छान लागते. बाकी दुसरं काहीच टाकायची गरज नाही याच्यामध्ये. हा कांदा आपण थोडासा लालसर होईपर्यंत, बदामी कलर येईपर्यंत याला आपण तळून घेऊया. ही काळ्या मसाल्यात पण करतात ही भाजी मिसळसारखी, ती पण मी तुम्हाला दाखवेन. ही एकदमच साधी आहे. खूपच चमचमीत खाऊन वगैरे असा कंटाळा येतो ना. हे बघा, हा मालवणी मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद घालून घेतलं आहे मी यामध्ये. डेली यूजला तुम्ही जसं लाल तिखट वापरता ना, त्याच्याऐवजी मालवणी मसाला जर वापरला तर भाज्यांना एकदम छान टेस्ट येते. आता ही मी उसळ टाकून घेतलेली आपली शिजवलेली. ही थोडा वेळ अजून 5-1 मिनटं आपण शिजू देऊया. झाली आपली उसळ रेडी. अवघ्या 5 मिनटात झालेली आहे उसळ. छान शिजू देऊ तिला, तशी शिजवलेली आहे. अजून थोडेसे शिजू देऊ. वरून कोथिंबीर घालून घेऊ आता आपण चवीनुसार थोडीशी. मस्त उकळू देऊ हिला आता. एक उकळ काढून झाल्यानंतर आपली भाजी ही रेडी आहे. बघा, अशा पद्धतीने उकळलेली आहे भाजी. आपण आता ही एका भांड्यात काढून घेऊया. बरोबर परफेक्ट झालेले. मी याच्यात शेंगदाणे पण नाही टाकले, शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकलं आणि काहीच नाही टाकलेलं. एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे, तरीसुद्धा खूप टेस्टी लागेल ही भाजी. हे बघा, बघू शकता तुम्ही उसळ किती मस्त झालेली आहे. तर मग जर तुम्हाला कशी वाटली ते सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.